नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयातील तिसरे प्रकरण सत्ता यातील पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानात आपण सत्तेचं स्वरूप ठरवणारे घटक कोणते होते त्यांचा अभ्यास केला होता. चला तर मग बघूया. आजच्या व्याख्यानात आपण राष्ट्रीय सत्तेचं बदलतं स्वरूप बघणार आहोत. आधुनिक काळामध्ये सत्तेच्या स्वरूपात बदल झालेला आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात जगातील विविध राष्ट्रात एकतंत्री राजवट अस्तित्वात होत्या. राष्ट्रीय सत्तेची सर्व सूत्रे त्या शासनकर्त्या वर्गाच्या हातात केंद्रित होती. मात्र युरोपात जे काही प्रबोधन झाले त्यामुळे राज्यसंस्थेच्या हाती असलेल्या सत्तेचा वापर शासनकर्त्या वर्गाने करावा असे मत विविध राजकीय विश्लेषक व राजकीय विचारवंतांनी मांडून राष्ट्रीय सत्ता म्हणजे नेमकं काय याचं स्पष्टीकरण करण्यास सुरुवात केली. मध्ययुगीन कालखंडाच्या अंतिम टप्प्यात आणि आधुनिक युगाच्या सुरुवातीस जे मॅकेवली आहे याने राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप कसं आहे ते कसं असावं याचं विश्लेषण केलं. आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेचा स्वरूप ज्या पद्धतीने बदललं त्याचं विश्लेषण ल्युसियन पाय, स्प्राउट यासारख्या राजकीय विचारवंतांनी केलं. जे आपण बघतो की प्राचीन काळापासून ते आतापर्यंत राष्ट्रीय सत्तेचे सामाजिक, राजकीय, आर्थिक संदर्भ जे आहेत ते बदललेले आहेत आणि या बदललेल्या स्वरूपाचा अभ्यास जो आहे तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. तर आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे हे स्वरूप कसं बदललेलं आहे ते बघणार आहोत. पहिला मुद्दा त्यात येतो संविधानानुसार संघटित. प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये राष्ट्रीय सत्तेवर शासनकर्त्या वर्गाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलं जायचं आणि त्यासाठी संविधानाची, राज्यघटनेची निर्मिती करण्यात आलेली होती. मात्र राज्यघटनेत राष्ट्रीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या तत्वांचा अंतर्भाव करण्यात आलेला होता त्यानुसार शासनकर्ते कार्य करीत नव्हते. संविधानातील तरतुदी कागदावरच राहत होत्या. मात्र आधुनिक काळामध्ये संविधान, राज्यघटना हे राष्ट्रीय सत्तेचं एक अधिष्ठान बनलं. संविधानात ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार सत्ताधारी वर्गाने वागावे, कार्य करावे असं स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आधुनिक काळामध्ये राजकीय सत्तेचं स्वरूप बदललेलं दिसतं. आज शासनकर्त्या वर्गांवर किंवा त्या समूहावर राज्यघटनेचं एक बंधन निर्माण झालेलं आहे आणि त्यांना त्या राजकीय व्यवस्थेच्या चौकटीमध्येच आपल्या सत्तेचा उपयोग करावा लागतो. दुसरा मुद्दा यामध्ये येतो नैतिकता हा आधार. आधुनिक राजकीय व्यवस्थेत राष्ट्रीय सत्तेचा नैतिकता हा आधार आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात राज्यकर्ता वर्ग आपल्याला मिळालेल्या सत्तेचा उपयोग स्वतःचा आणि आपल्या हितसंबंधी गटाचा स्वार्थ साधण्यासाठी करीत असे. राज्यसंस्थेकडून जे कायदे, विधिनियम तयार करण्यात येत असत त्यावर सत्ताधारी वर्गाचेच नियंत्रण होते. युरोपात तर राज्यसंस्थेवर धर्मसंस्थेचे प्रभुत्व होते. मात्र आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्ता ही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भामध्ये असल्याने त्यामध्ये आता आमूलाग्र बदल झालेला आहे. जगामध्ये लोकशाहीचा प्रसार झालेला आहे आणि या लोकशाही राजकीय व्यवस्थेत जनमताला अतिशय महत्त्व असते. ज्या सत्तेला जनतेची अधिमान्यता मिळते त्या सत्तेचा उपयोग जो आहे तो राज्यकर्त्या वर्गाला या अधिमान्यतेच्या अनुषंगाने करता येतो. आधुनिक काळामध्ये या राष्ट्रीय सत्तेचं हस्तांतरण जे आहे ते जनतेकडे सरकलेले असल्याने राज्यकर्ता वर्ग कोणती ध्येय धोरणं आखत असतो ती योग्य आहे का, अयोग्य आहे का यावर जनतेचं लक्ष असतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सत्तेचा विचार जो आहे तो होताना दिसून येतो. तिसरा मुद्दा यामध्ये येतो की राजकीय पदाशी निगडीत. आधुनिक काळामध्ये सत्तेचं हस्तांतरण जे आहे ते आपण बघितलं की राज्यकर्त्या वर्गांकडून सर्वसामान्य जनतेच्या हाती आलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये
राजकीय व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी लोकप्रतिनिधीच्या हाती सोपवण्यात आलेली आहे. राष्ट्रीय व्यवस्थेची रचना, त्यांची कार्यपद्धती यांचा संबंध विविध पदांशी आहे. आधुनिक काळामध्ये राज्य कारभार हा सुरळीत आणि विना अडथळा व्हावा यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहे आणि यामुळेच एक प्रकारे कायद्याचं नियंत्रण जे आहे ते या निमित्ताने निर्माण होतं. कोणत्या अधिकाराने कोणते कार्य करावे, त्यांचे निर्णय निर्धारण कसे असेल, त्यांचे अधिकार क्षेत्र काय असेल, त्या दृष्टिकोनातून विविध पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला एक प्रकारे त्याची चौकट ठरवून दिलेली आहे. त्यामुळे सत्ता आणि राष्ट्रीय सत्ता यामध्ये समन्वय ठेवूनच त्यांना सत्तेचा उपयोग करावा लागतो. यानंतर परिवर्तनीयता आहे. राष्ट्रीय सत्ता ही परिवर्तनीय असल्याने त्या संकल्पनेला राज्यशास्त्र या विषया इतकंच जुनं मानलं जातं. मानवी समूहाची अशी कोणतीही संघटना नाही जेथे सत्ता नाहीये. मग भलेही प्राचीन काळ असो, मध्ययुगीन काळ असो किंवा आधुनिक काळ असो. पूर्वी राष्ट्रीय सत्ता ही संकल्पना ताठर होती. त्यात प्रासंगिक बदलानुसार कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येत नव्हता. आधुनिक काळाचा विशेष आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्या बदलत्या स्वरूपाचा आढावा घेताना असे आढळून येते की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आलेला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ जसे बदलतात तर त्या संदर्भांना अनुसरून राजकीय व्यवस्थेमध्ये हे बदल केले जातात. थोडक्यात काय तर प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील राजवटीप्रमाणेच आधुनिक काळामध्ये देखील आधुनिक राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे ते ताठर राहिलेले नसून ते बदलत्या काळानुसार राज्यकर्त्या वर्गांकडनं बदलवले जातात किंवा त्यात बदल घडवून आणले जातात. त्यानंतर नेतृत्व आणि अनुयायी यांच्यातील संबंध आहे. आता ज्यावेळी एकतंत्रीय राजवटी अस्तित्वात होत्या त्यावेळी राजाचा शब्द म्हणजे कायदा किंवा दिलेला हुकूम म्हणजे न्याय अशी परिस्थिती होती. मात्र आधुनिक काळात लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे नेते आणि अनुयायी यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झालेला आहे. अनुयायांच्या मतांचा गांभीर्याने विचार करण्यात राजकीय व्यवस्थेतील नेतृत्वाने सुरुवात केली आणि याचा परिणाम म्हणजे सत्तेचे अंशतः विकेंद्रीकरण होण्यास सुरुवात झाली. थोडक्यात आधुनिक कालखंडात नेते व अनुयायी यांच्यात संबंध प्रस्थापित झाल्याने राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप बदलले. अनुयायांनाही नेत्यांप्रमाणे राजकारणामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली दिसून येते. आधुनिक काळामध्ये एक महत्त्वाचा बदल असा आहे की राजकारण आणि राजकीय प्रक्रिया जी आहे यांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रारंभ झाला. पूर्वीच्या काळी केवळ राजकारण हे राष्ट्रीय सत्तेचं स्पष्टीकरण करण्यात येत होतं. मात्र आधुनिक काळामध्ये राजकीय संस्कृती, सामाजिकीकरण, राजकीय सहभाग, राजकीय भरती या विविध घटकांचा अंतर्भाव या संकल्पनेमध्ये होताना दिसून येतो आणि त्याचाच परिणाम असा आहे की राष्ट्रीय सत्ता ही अधिक व्यापक बनलेली आहे. त्यातही मॅक्स वेबर यांनी आदर्श नोकरशाहीचं प्रारूप जे आहे ते मांडलेलं आहे. त्यामुळे देखील राष्ट्रीय सत्तेला एक नवीन स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अशा पद्धतीने समाजशास्त्रीय अनुषंगाने सुद्धा राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप बदललेलं दिसून येतं. त्यानंतर आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करताना राजकीय जीवनामध्ये सत्ता उपयोगात आणण्याच्या पद्धतीमध्ये सारखेपणा आढळून येतो. समाजातील नागरिक जे आहेत त्या नागरिकांचा आधार घेऊन निवड प्रक्रियेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीची निवडणूक केली जाते. म्हणजे एक प्रकारे जनतेलाच त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागतो. यावरून राष्ट्रीय सत्तेवर जनतेचा सुद्धा प्रभाव पडलेला दिसून येतो. याशिवाय जसं स्थानिय प्रभाव हा राष्ट्रीय सत्तेवर पडत असतो त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील कोणत्या प्रकारचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक निर्णय घेताना सर्वसमावेशकता या तत्वाचा विचार जो आहे तो राज्यकर्ता वर्ग करत असतो. आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप पूर्णतः बदललेलं आहे आणि हे आपल्याला कशातून कळतं तर राज्यकर्त्यांच्या वर्तनांमधून. प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये राष्ट्रीय सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळे फक्त राजकीय नेतृत्व किंवा राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनामधूनच तो बदल स्पष्ट व्हायचा. मात्र आता आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपात
आमूलाग्र बदल झालेला असल्यामुळे त्याचं स्पष्टीकरण हे राज्यकर्त्यांच्या वर्तनातून स्पष्ट होत असते आणि त्यात जनतेचाही विचार करावा लागतो. त्यानंतर प्रसंग विशिष्टता आहे. आधुनिक काळात सत्तेच्या स्वरूपात बदल झालेला आहे आणि त्याला प्रसंग विशिष्टता प्राप्त झालेली आहे. आधुनिक काळामध्ये विशिष्ट एक राष्ट्रीय सत्ता जी आहे त्या स्वरूपाची असून सत्ताधारी वर्गाकडून जे धोरणात्मक निर्णय घेतले जातात त्यात काळाच्या ओघात बदल झालेले आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर राष्ट्रांमध्ये सत्तांतरण झाले तर त्याचा प्रभाव अगोदर सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांनी तयार केलेल्या धोरणावर पडतो. सत्तेवर आलेले राज्यकर्ते विचारसरणींना अनुसरून नवीन धोरणं तयार करतात आणि अंमलात आणतात. म्हणजे या दृष्टिकोनातून देखील राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप बदललेलं असल्याने राष्ट्रीय सत्ता ही प्रसंग विशिष्ट झालेली दिसून येते. याशिवाय बघा कायदेशीर बंधन जे आहे ते सुद्धा आपल्याला राष्ट्रीय सत्तेचं बदलतं स्वरूप स्पष्ट करण्यात मदत करतं. पूर्वी राज्यकर्त्या वर्गाने जे काही धोरणं घेतलेली आहेत किंवा जे काही निर्णय घेतले जात असतील त्यात बदल करता येत नव्हता. मात्र आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेला कायद्याचा आधार आलेला आहे. राज्यकर्त्या वर्गाला जरी सत्ता देण्यात आलेली असली तरी सत्तेचा तो मन वाटेल तसा वापर करू शकत नाही. त्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य करावे लागते आणि त्यामुळे आधुनिक काळात राष्ट्रीय सत्तेवर अनेक कायदेशीर बंधनं जी आहेत ती घालण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने वरील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप कसं बदललेलं आहे याचा आढावा घेता येतो आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने हितसंबंधांची जोपासना करणारी धोरणं तयार केली जातात, त्याची अंमलबजावणी केली जाते आणि ही अंमलबजावणी होताना सर्वसामान्य जनतेचा कसा विचार केला जातो याचा देखील अभ्यास करता येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सत्ता मूल्यमापनाच्या पद्धती. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय सत्ता हा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्याच अवतीभोवती आपली सत्ता राजकारण जे आहे ते घडत असतं. मग यामध्ये एक तुलनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास जो आहे तो केला जातो. राष्ट्रीय सत्ता ही व्यापक संकल्पना असून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे उद्भवणारे संघर्ष आहे किंवा त्या संदर्भात त्या संघर्षाचं निवारण करणं असेल या दोन्हीही गोष्टी त्यामध्ये अपेक्षित असतात. त्यामुळे राज्यकर्ता त्याचा उपयोग कसा करतो त्याचं एक प्रकारे मूल्यमापन होणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा काही पद्धती आहेत ज्या माध्यमातून सत्तेचं मूल्यमापन होतं. त्या पद्धती आपण थोडक्यात समजून घेऊया. पहिली पद्धत आहे सत्ता संतुलन. आता विविध राष्ट्रांच्या कृतींवर किंवा त्यांच्याकडून राष्ट्रीय सत्तेचा वापर कसा होतो याचा तौलिक अभ्यास करण्यासाठी ही एक महत्त्वाची पद्धत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन सर्वात जुनी पद्धत मानली जाते. प्राचीन काळी भारत, चीन, इजिप्त या देशांमध्ये लहान लहान राज्यांनी सत्ता समतोलाचा प्रयत्न केलेला होता. सत्ता संतुलन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय सत्तेचं मूल्यमापन, राजकीय सत्तेचं परीक्षण करणारी एक पद्धत आहे आणि त्यामध्ये आपण दोन मुद्दे बघतो. पहिला आहे की आक्रमक राष्ट्रांवर नियंत्रण. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संघर्ष जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये हे संघर्षाचं प्रारूप जे आहे ते आपल्याला लक्षात येताना दिसतं. साधारण 1946 ते 1990 या कालखंडामध्ये जे काही शीतयुद्धाच्या अनुषंगाने वातावरण तापलेलं होतं त्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आक्रमक राष्ट्रांवर व राष्ट्रीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सत्ता संतुलनाचा प्रयोग जो आहे तो राबवण्यात आला होता. म्हणजे आक्रमक राष्ट्रांवर पायबंद घालण्याच्या उद्देशाने किंवा जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सत्ता संतुलन या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. दुसरं त्यामध्ये येतो की युद्धाला अवरोध. राज्यसत्ता आपल्याला मिळालेला सत्तेचा उपयोग करून आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभुत्व प्रस्थापित व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात. मग त्यातून देखील एक संघर्षाचं वातावरण तयार होतं. यातून अशांतता निर्माण होते, त्याचं रूपांतर युद्धामध्ये होते आणि अशी परिस्थिती टाळायची असेल तर समतोल निर्माण होणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा सत्ता संतुलन पद्धतीचा व्यावहारिक उपयोग जो आहे तो करण्यात येतो.
यानंतर दुसरी सत्ता मूल्यमापन पद्धत आहे सामूहिक सुरक्षितता. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये उद्भवलेल्या संघर्षाचे निवारण करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवण्यासाठी, जागतिक शांतता आणि सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक सुरक्षितता ही महत्त्वाची मानली जाते. यामध्ये सुद्धा 2 मुद्द्यांचा आपण आढावा घेऊ शकतो की सामूहिक सुरक्षितता पद्धत कोणत्या अनुषंगाने आवश्यक आहे. विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांना विकसित राष्ट्रांपासून पूर्ण संरक्षण मिळावे यासाठी सामूहिक सुरक्षितता पद्धत जी आहे ती आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेवर भर देते. 1946 साली जागतिक पातळीवर शांतता आणि सहकार्य प्रस्थापित होण्याच्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झालेली दिसून येते आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्याच्या सामूहिक सुरक्षितता पद्धतीचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित होतं. आणि दुसरा त्यामध्ये मुद्दा आहे तो युद्ध टाळणे. राष्ट्रीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा सामूहिक सुरक्षितता पद्धतीतील दुसरा मार्ग आहे. यामध्ये राष्ट्रीय सत्तेचा एक युद्धखोर प्रवृत्ती जी आहे तीवर नियंत्रण प्रस्थापित करणं हा सुद्धा सामूहिक सुरक्षेचा एक पद्धत आहे किंवा या मार्गाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शांतता आणि एक सहकार्य प्रस्थापित व्हावं, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे आणि जागतिक लोकमत जे आहे ते एक प्रकारे तत्पर राहावं त्या दृष्टीने प्रयत्नशीलता दिसून येते. त्यानंतर तिसरी पद्धत यात आहे प्ररोधन. आधुनिक राजकीय संबंधांमध्ये राष्ट्रीय सत्तेचं मूल्यमापन करण्यासाठी प्ररोधन या पद्धतीचा उपयोग केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरच युद्धच होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. उदाहरण द्यायचे तर 1980च्या दशकात जेव्हा क्युबाचा प्रश्न निर्माण झालेला होता तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन्ही महाशक्तीने प्ररोधन या पद्धतीचा उपयोग करून राष्ट्रीय सत्तेवर नियंत्रण प्रस्थापित केले होते. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 पद्धती बघायच्या आहेत की नेमकं प्ररोधनाच्या अनुषंगाने सत्ता मूल्यमापन कसं केलं जातं. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीवर करण्यावर भर दिला जातो. म्हणजे क्युबा, इराक या प्रश्नांच्या वेळी अमेरिकेने प्ररोधन या तंत्राचा अतिशय उत्तम पद्धतीने उपयोग केला होता. क्युबा प्रश्नाच्या वेळी रशियन सैन्यावर दबाव टाकण्याचं काम अमेरिकेने केलं होतं आणि त्या माध्यमातून त्याचा प्रभावही लक्षात येतो. याशिवाय 1990 आणि 91च्या काळात इराकच्या युद्धनीतीला विरोध दर्शवण्यासाठी अमेरिकेने प्रत्यक्ष कृती केली होती. अशा कृतीच्या माध्यमातून राष्ट्रीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतो. त्यानंतर आक्रमक राष्ट्र म्हणून त्याची घोषणा करणं. म्हणजे एखादे राष्ट्र प्ररोधनाचा कोणताही विचार करत नसेल किंवा आपल्या भूभागाचा विस्तार करण्याचं धोरण अवलंबत असेल आणि दुसऱ्या राष्ट्रावर एक प्रकारे स्वतःचं आक्रमण जे आहे ते लादत असेल, मग अशा आक्रमक राष्ट्रावर आर्थिक, तांत्रिक, लष्करी बंधने जी आहेत ती टाकून त्या राष्ट्राला एक आक्रमक राष्ट्र म्हणून घोषित करणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणापासून त्यांना दूर ठेवणं यासाठी या तंत्राचा वापर करण्यात येतो. त्यानंतर दहशतीचं संतुलन आहे, ही पण एक महत्त्वपूर्ण पद्धती आहे. या माध्यमातून या माध्यमाचा उपयोग जो आहे तो 1960 नंतरच्या अनुषंगाने झालेला आपल्याला दिसतो, जो तात्विक पण होता आणि व्यावहारिक स्वरूपाचा सुद्धा होता. विशेषतः अमेरिकेने दहशतीचं संतुलन या तत्वाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. यामध्ये सुद्धा 2 मुद्दे आहेत बघा की एक शक्तीचा वापर आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण शांततामय राहावं, सहकार्याचं सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण व्हावं आणि या दृष्टिकोनातून युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती राष्ट्रीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष सैनिकी शक्तीचा वापर जो आहे तो केला जातो. आणि मग उदाहरणार्थ 1971 मध्ये पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील तंटा कायमचा मिटावा म्हणून दक्षिण आशियाई भागामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी विशेष पुढाकार घेऊन भारताने सैन्यशक्तीचा पूर्ण उपयोग केला होता. आणि 1990-91 मध्ये अमेरिकेने देखील इराकने कुवेतमधून सैन्य मागे घ्यावे यासाठी वारंवार सूचना देखील
केलेली होती. आणि इराकने जेव्हा याकडे दुर्लक्ष केलं तर तेव्हा अमेरिकेने सैनिकी शक्तीचा वापर केला होता. त्यानंतर धमकी देणं या सुद्धा तंत्राचा वापर केला जातो. म्हणजे युद्धखोर राष्ट्राला युद्धापासून परावृत्त ठेवण्यासाठी जागतिक महाशक्तींकडून धमकी तंत्राचा उपयोग केला जातो. आणि यामध्ये मग सायप्रस, कोरिया, व्हिएतनामच्या प्रश्नामध्ये आपल्याला अमेरिका, रशिया या दोन्ही देशांची भूमिका जी आहे ती लक्षात घेता येते. आणि शेवटचं याच्यामध्ये सत्ता मूल्यमापन पद्धती आहे की आंतरराष्ट्रीय कायदा. आता कोणत्याही राष्ट्राने आपल्याला मिळालेल्या सत्तेचा गैरवापर करू नये म्हणून हे कायदे निर्माण केलेले आहेत. जागतिक राजकारणाचं स्वरूप जे आहे ते संघर्षाचं आहे आणि त्याचं युद्धामध्ये रूपांतर होऊ शकतं आणि त्यामुळे जागतिक शांतता सुद्धा धोक्यात येते, सहकार्याची सुद्धा परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे करण्याच्या दृष्टिकोनातून जी राष्ट्रीय सत्ता आहे ती त्या माध्यमातून नियंत्रित करता येऊ शकते. त्यासाठी सुद्धा दोन तंत्रांचा वापर केला जातो किंवा दोन तंत्र त्यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत की जागतिक शांततेला महत्त्व देणं आणि दुसरं परस्पर सहकार्य. आता जागतिक शांततेच्या दृष्टिकोनातून भाग असा आहे की प्रत्येकाला आपलं राष्ट्रहित साध्य करायचं आहे. मग आपल्यापेक्षा बलहीन असलेल्या राष्ट्रावर कोणी आक्रमण करू नये आणि विकसित राष्ट्रांनी विकसनशील अविकसित राष्ट्रांना सर्वतोपरी मदत करावी असे या तंत्राच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसते. म्हणजे थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय कायदा या पद्धतीत जागतिक शांततेवर भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे परस्पर सहकार्य. कोणत्याही राष्ट्राने आपल्या राजकीय शक्तीचा उपयोग आपला स्वार्थ साधण्यासाठी करू नये आणि जागतिक पातळीवर सौहार्दाचं जे काही वातावरण आहे ते निर्माण होण्यासाठी आर्थिक, तांत्रिक, व्यापारी स्वरूपाचे करार करावे आणि विकसनशील राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रांनी विकसित राष्ट्रांची मदत घ्यावी किंवा विकसित राष्ट्रांची मदत त्यांना करावी असेही आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे केवळ राज्याच्या अधिकार आणि कर्तव्य याचाच विचार करण्यात आलेला नाही तर राज्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील उत्तरदायित्वाचा देखील विचार करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने या विविधांगी सत्ता मूल्यमापनाच्या पद्धतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कशा पद्धतीने राष्ट्रीय सत्ता जी आहे ती नियंत्रित होते आणि कशा पद्धतीने जागतिक शांतता आणि सहकार्याच्या आधारावर या जगाला एका विशिष्ट अशा पद्धतीमध्ये बांधून ठेवलं गेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. धन्यवाद.